गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कर्माचा साक्षीदार किंवा कर्माचा खरा साक्षीदार भगवंत कसा असतो बरं? मनुष्य जीवनामध्ये जे कर्म करतो, मनुष्याच्या जीवनामध्ये सुख दुःखाची ही घडी आहे ना बघा। सुख लोटता दुःख आहे, दुःख लोटता सुख आहे। म्हणजे एकसारखं वातावरण कधी आहे का? दुःख आल्यानंतर सुखसुद्धा येणार आहे, सुख आल्यानंतर दुःखसुद्धा येणार आहे। पण जे मनुष्य जे कर्म करतो ना त्याचा साक्षीदार भगवंत असतो। तो भगवंत कसा असतो ना बघा, आपण एका उदाहरणाद्वारे पाहणार आहोत। एका गावामध्ये एका रामभक्त राहत होता। कोणीही काहीही विचारलं तरी मला काय कळतं ते रामजी बघून घेतील। हे तू काय केलंस, मी कुठं काय केले ते रामजी बघून घेतील। कोणी काही दिलं ना तरी मंदिरात रामासमोर ठेवणार आणि मगच घरी नेणार। म्हणजे या काळचक्राच्या प्रवासामध्ये त्याची मुलं आता मोठी झालेली होती। मुलीचं लग्नसुद्धा ठरलं। म्हणून गावच्या सावकाराकडे जाताना रामरायांना सांगून गेला आणि घर गहाण ठेवून लग्नाला पैसे कर्जाऊ आणले। लग्न यथासंग पद्धतीनं पारसुद्धा पडलं। मुलांनी कामधंदा बघितला आणि नोकरी धरली। आलेले पैसे जमा करत साठवले आणि हे सारे प्रभूंना सांगून चाललेले होते। शेवटी एकदाची रक्कम साठली, ती घेऊन रामरायांसमोर ठेवली। त्यांना सांगून सावकाराला परतफेड पूर्ण रकमेची केली। सावकाराने तशी पावती बनवली आणि दुसरी पावती करून त्याला सही करायला सांगितलं। तो म्हणाला, मला लिहिता वाचता येत नाही, हे सगळं श्रीरामांना सांगून तुमच्याकडे आलो। जो व्यवहार झाला ना तो तुम्ही आणि रामराया जाणे। सावकाराने मान डोळावली आणि पावतीवर त्यानं त्याचा अंगठा घेतला व पावती त्याच्या हातात सोपवली आणि निरोप घेतला। तो निघाला ते तडक मंदिरामध्ये आला। देवासमोर पावती ठेवली, चरणावर माथा ठेवला, पावती घेऊन घरी आला आणि कारभारणीला पण आनंद झाला। मुलांनाही आनंद वाटला। हा आनंद फार काळ टिकला नाही। सावकाराचा माणूस येऊन सांगून गेला, सावकार पुढच्या आठवड्यामध्ये घराचा ताबा घ्यायला येणार आहेत। सगळ्याच घरावर अवकळा पसरली। मुलांनी वडिलांशी बोलून खात्री केली। दुसऱ्याच दिवशी रामभक्त देवळामध्ये गेला। उर फुटेपर्यंत रामरायासमोर रडला, देवा, अशी बेआबरू होण्यापासून तूच वाचवू शकतोस। तुला सांगून पैसे तुझ्या चरणी ठेवून मगच त्या सावकाराला दिले। त्याने पण परतफेडीबद्दल धन्यवाद मानले आणि पावती दिली। रामराया, मी पण तुझ्या चरणी ठेवली। मला लिहिता वाचता येत नाही हे तुला सुद्धा माहीत आहे। त्यानं अंगठा घेतला आणि मी सुद्धा दिला, बाकीचं देवा तुम्हालाच माहीत। तो सावकार शहरातील कोर्टामध्ये गेला आणि दावा दाखल केला की त्याला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या। कारण पै न पै वसूल झालेला होता आणि अक्कळ हुशारीने घर पण घशामध्ये घालायला मिळणार होतं। कोर्टामध्ये दावा दाखल झाला आणि सावकाराने पुराव्यानिशी सर्व कागदपत्रे दाखल केली। रामभक्त न्यायालयात हजर सुद्धा झाला। न्यायाधीशांनी त्याला विचारलं, तुझ्या बाजूने साक्षीदार कोणी आहे का? होय, आहे ना। कोण आहे? बघा, त्यानं लगेच उत्तर दिलं, माझा श्रीराम आहे। पत्ता राघवदास मंदिर या नावाने समन्स काढून ते हजरसुद्धा होतील।
न्यायाधीशांनी विचारलं. हो एवढंच उत्तरला आणि गावात येऊन रामासमोर हात जोडून भावपूर्ण उभा राहिला. बघा, अश्रू डोळ्यांनी सर्व कथन करून आता तुलाच माझी लाज म्हणून शांतपणे घरी गेला. न्यायालयाचा शिपाई ते समन्स घेऊन गावात घर आणि घर फिरला. शेवटी राघव मंदिरात तो आला आणि पुजारी महाराज पुढे आले. त्याचं नाव राघवदास होतं. त्यांच्या हातामध्ये श्रीरामाचं समन्स दिलं. तारखेला रामभक्त मंदिरात येऊन काकुळतीला येऊन बोलला. तो गेल्यावर पुजारी महाराज देवाला म्हणाले, राजारामा, आज समन्स तुमच्या नावाचं आहे. देवा तुम्ही खरंच जा, तुमच्याशिवाय त्याचं कोणीही नाही. असं बोलून आपल्या सजळ नेत्रांनी चरण भिजवले. इकडे न्यायालयामध्ये केसची वेळ आली आणि रामभक्त आता न्यायाधीशांसमोर हात जोडून उभा राहिला. न्यायाधीशांनी विचारलं, तुझे साक्षीदार कुठे आहेत? तो म्हणाला, आलेले असतील पुकार द्यावा. श्रीराम, राघवदास आणि राघव मंदिरवासी हाजीर हो, असा 3 वेळा पुकारा झाला. तोच दरवाजातून एक वयस्कर व्यक्ती आत येत होती. हातात उंचीपेक्षा जास्त उंचीची श्वेतदंडिका, पायात कुर्रकुर असा आवाज करणाऱ्या कळाकुसरीच्या मोजड्या होत्या. अंगात 12 बंदी व पिवळे गर्भरेशमी धोती होती. अतिशय दमदार पावलं टाकत रामभक्त आणि शिपाई यांच्यामध्ये उभे राहिले. शिपायानं हाताच्या इशाऱ्यानं साक्षीदाराचा पिंजरा दाखवला. रामभक्त त्याला बघून भांबावल्या अवस्थेमध्ये बघत राहिला. तिकडे सावकारानं कपाळावर धोत्राचा सोगा फिरवला. आपलं नाव मी श्रीराम राघवदास, अवधपुरी. श्रीराम राघवदासांच्या समोर शपथेसाठी गीता धरण्यात आली. त्यांनी शपथ घेऊन सांगण्यात प्रारंभ केला, न्यायाधीश साहेब, हा व्यवहार माझ्या साक्षीने झालेला आहे. सावकाराने सर्व पैसे मिळाल्यावर त्याच्या खाजगी वहीत पैसे मिळाल्याची तारीख वार नोंद केलेली आहे. त्याच वहीमध्ये ती पहिली पोच पावती आहे. ती वही यांच्या झोपण्याच्या खोळीतील अशा वर्णनाच्या कपाटामध्ये खाण्यात आहे ना. सावकाराने आपल्या मुनिमाला दमदाटीने तोंड बंद ठेवण्याचा मोबदला कबूल केलेला आहे. हे सारं मागवून घ्यावं, सर्व सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ होईल. सावकाराला न्यायालयानं ताब्यात घेतलं आणि घरी शिपाई पाठवून मुनीम वही पावती न्यायालयामध्ये हजर करतो. श्रीराम राघवदास शांतपणे न्यायालयातून निघून गेले. रामभक्ताला तिथंच हुंदका फुटला. समन्स बजावणारा व्यक्ती पाहून बघा, तो सुद्धा आश्चर्यचकित झाला होता. सर्वच उघडं पडल्यावर मुनीम महाशय आणि सावकार हातबळ होऊन कबूल झाला. रामभक्ताला मूळ पावती न्यायालयासमोर मिळाली. सावकाराला व मुनीमाला फसवणुकीबद्दल ताब्यात घेतलं आणि न्यायालयानं सरकारतर्फे त्यांच्यावर दावा दाखला करून घेतला. पुढे शिपायानं सांगितलं, साहेब, समन्स ज्या राघवदासाच्या हातात दिलं ना, ती ही व्यक्ती नव्हे. न्यायाधीश महाराज भुसकळ्यामध्ये पडले. इतर बरोबर सांगणारी व्यक्ती त्यांच्या डोक्याला भोंगा लागून गेली. त्याचं रविवारी ते त्या गावच्या राघव मंदिरामध्ये जातात. त्यांना राघवदास भेटतात. रामभक्त पण भेटले, पण श्रीराम राघवदास भेटले नाही. म्हणून न्यायाधीश साहेब मंदिरात मूर्तीसमोर उभे राहिले आणि अंगातील 12 बंदी सगळं सांगून गेली. त्या केसचा निवाडा करून राजीनामा देऊन रामसेवेला निघून गेले. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बाह्यदेह आणि विश्व यांचा विसर पडतो. तो दैवत अशी एकरूप होऊन गेलेला असतो. तो साधक आपले कर्म अर्पण करतो ना, म्हणजे कर्मफळ पण अर्पण करतो. प्रत्येक कर्म त्याच्या साक्षीनं क्रियमान करतो. म्हणून सर्वव्यापी भगवंतानं साक्षीदाराची भूमिकाच निभावली ना. म्हणून आपण जे कर्म करतो ना, त्याचा प्रत्येक कर्माचा साक्षीदार भगवंत असतो. आपल्याला वाटत असतं
की मी वाईट कर्म केले तरी मला कोणी बघणार आहे का? आणि हा भगवंत आहे ना, सर्व बाजूने कॅमेरा लावून बसलेला आहे. म्हणून आपण जेव्हा कर्म करतो ना, थोडं विचार करून कर्म करा. तुम्हाला वाटत असेल मी ही जिंदगी आहे आता एन्जॉय करून घेईल, पण एन्जॉय करण्याच्या नादामध्ये आपण वाईट संगती धरतो, वाईट मार्गाला लागतो. हा मार्ग चांगला आहे का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्या प्रकारे बघा आपल्याला लगेच रिझल्ट हवा असतो. आपण जर भक्ती केली ना तर लगेच आपण देवापुढे मागणं मागायला सुरुवात करतो, आणि ते मागणं लगेच पूर्ण झालं नाही ना, लगेच आपण भक्ती मार्ग सोडून देतो. हे बरोबर आहे का? ज्या पद्धतीनं शबरी मातेनं एवढे वर्ष रामाची वाट पाहिली आणि शेवटी भगवंत भेटलाच ना, पण आपण मात्र तेवढी पाहतो का बरं? भगवंत आपल्याला तेवढी वाट पाहायला सुद्धा लावत नाही. फक्त 2 वेळची उपासना सांगतो, श्रवण करायला सांगतात, पण आपण तेही करतो का बरं? कधीतरी विचार करायला हवा. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्या शबरी मातेनं रामाची एवढी वर्ष वाट पाहिली, ही शबरी नक्की होती कोण? शबरीचा जन्म कधी झाला होता? कोणी बघा, कोणी म्हणतं शबरी राजाची कन्या होती, कोणी तिच्या वनवासी भिल्ल समाजाची असण्यावर भर देतात, कोणाला मातंग ऋषीसमोर आध्यात्मिक आज पूर्ण करण्यासाठी गुरु उपदेश घेणारी शबरी भावते, तर कोणाला आपल्या दैवताला जे आहे ना ते प्रसंग उष्टीबोरे देऊनही समर्पित होणारी शबरी आठवते. म्हणजे मळई पर्वतावर भिल्लांच्या कुळी शबर राजाच्या पोटी एक मुलगी जन्माला आली आणि तिचं नाव होतं शबरी. पाहता पाहता ती 8 वर्षांची झाली. आपल्याच कुळातील एका मुलाशी तिचं लग्न जुळवण्यात आलं आणि लग्नाची तयारीसुद्धा सुरू झाली. लग्नाच्या मेजवानीसाठी बकऱ्यांची पिल्ले आणण्यात आली होती. त्या सर्व कोकरांना बाबळीच्या फांद्यांचं कुंपण करून त्यात ठेवण्यात आलं. त्यातील काही पिल्ले बाहेर येत असत आणि त्या पिल्लांबरोबर ती लहानशी शबरी खेळत असे. त्या पिल्लांचा तिला इतका लाळा लागला होता ना की जेवण करायचं विसरून जाई. तेव्हा तिची आई रागावून तिला म्हणाली, किती वेळ त्या कोकरांशी खेळतेस, घे खेळून आता. उद्या ते मेळ्यावर कोणाशी खेळशील बरं? शबरी म्हणाली, उद्याही मरणार. आई म्हणाली, तुझ्या लग्नात मेजवानीसाठी आणलेली आहेत ती सर्व पिल्ले यांचा उद्या बळी जाणार आहे. आईचे हे शब्द ऐकल्यावर शबरीचं अंतःकरण कळवळलं. ती म्हणाली, आई यांना मारणार? या अजिबात मी मारू देणार नाही. आई म्हणाली, का नाही मारायचं? आपला कुळाचार कुळधर्म यांचा बळी देऊन आपल्या देवता प्रसन्न होतील. आणि शबरी आईला म्हणाली, देवकार्याच्या नावाखाली राक्षसी कृती आहे ही बघ आई. ती लहानशी पिळे कशी दीन होऊन आपल्याकडे पाहत आहेत. ही सर्व भगवंताची लेकरे आहेत. एका कुळासाठी दुसऱ्याचा बळी का द्यावा बरं? तिला काही सुचेना. यांचा जीव वाचवायचा असेल ना तर एकच उपाय तिला दिसू लागला, तो म्हणजे लग्न न करणं. त्याच दिवशी मध्यरात्री उठून तिने सर्व कोकरे सोडून दिली आणि ती स्वतःही निघाली. मळई पर्वतावरून मजळ दर मजळ करीत इकडे सकाळी तिची शोधाशोध सुरू होणार ते तिला माहीत होतं. तेव्हा दिवसा ती एखाद्या उंच झाडावर जाऊन बसत असे आणि शोधणारी माणसं पुढे निघून गेल्यावर त्यांच्या मागून ती रात्रीचा प्रवास करत असे. असे करीत करीत ती गोदातीरी आली आणि तिथे पोचल्यावर तिला सुंदर असा आश्रम दिसला. पर्णकुट्या दिसल्या आणि इथेच आपण राहावं असं तिला वाटू लागलं. तो आश्रम होता मतंग ऋषींचा. तिला असं वाटलं, आपल्या हीन कुळामुळं आपणास इथे थारा मिळणार नाही. म्हणून तिनं आश्रमाबाहेर एका झाडावर आश्रय घेतला आणि तेथून त्या आश्रमाची दिनचर्या पाहत असे. सर्व
आश्रमवासी भल्या पहाटे गोदावरीवर स्नानास येत. ते सर्वजण ज्या मार्गाने स्नानात जात होते ना, तो मार्ग तिने पाहून ठेवला आणि दुसऱ्याच दिवशीपासून रात्री तो मार्ग झाडायला तिने सुरुवात केली. दिवसेंदिवस पायाखालची दगडादुगडाची काट्याकुट्याची वाट मऊ व्हायला लागली. हे मातंग ऋषींच्या लक्षामध्ये आलं. त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, असा कोण सेवेकरी आहे तो पहा. मातंग ऋषींना माहीत होतं की हे करणारं आपलं शिष्य नव्हे. उत्तरात्री झाडावरून खाली येऊन मार्ग साफ करणाऱ्या त्या बाळशबरीला शिष्यांनी पाळत ठेवून बघा तेव्हा पकडलं आणि ओरडत ओरडत मातंग ऋषीच्या समोर आणलं व म्हणाले, सेवाचोर सापडला. या पोरीनं आपला आश्रम बाटवला, हिला कडक शासन करा. मातंग ऋषींच्या समोर बघा तिला आणलं गेलं आणि त्याचबरोबर शबरीनं त्यांच्या चरणावर लोळण घेतली. मातंग ऋषींनी तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, बाळ, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. तू खरंच सेवामूर्ती आहेस. शबरी म्हणाली, महाराज, मला सेवेशिवाय दुसरं काहीच नको. मागे घडलेला सर्व वृत्तांत तिने मातंग ऋषींना सांगितला. महाराजांनी तिला आश्रमात ठेवून घेतलं आणि शबरी 10-11 वर्षाची होते ना होते तोच मातंग ऋषींना दिव्य साक्षात्कार झाला की आपले कार्य झाले आहे. आपण हिमालयामध्ये जावं आणि तिथेच समाधीस्थ व्हावं. मातंग मुनीत जाण्यास निघाले. त्यांच्या चरणावर डोके ठेवून शबरी म्हणाली, महाराज, मी आता आपल्या आश्रयाने इथे राहिले. आपण जाणार, आता मी कुठे जावं, काय करावं? मातंग ऋषी म्हणाले, बाळ, तुला कुठेही जाण्याची गरज नाही. तू इथेच राहा. तू प्रत्यक्ष सेवामूर्ती आहेस. पुढे जेव्हा श्री नारायण राम अवतार घेतील ना, तेव्हा साक्षात प्रभू श्रीराम तुला येऊन भेट देतील. हे गुरुवाक्यावर विश्वास आणि स्वतःकडे दिनत्व घेऊन शबरीनं सेवा करण्यास सुरुवात केली. इकडे मातंग ऋषी हिमालयामध्ये निघून गेले आणि पंपा सरोवराच्या पश्चिम तीरी चित्रकूट पर्वतावर शबरीचं आयुष्य सुरू झालं. ती बाळशबरी होती ना, तारुण्यामध्ये प्रवेश करत होती आणि ती विचार करता करता तिच्या असं लक्षात आलं, प्रभू श्रीराम येतील असं गुरूंनी सांगितलं खरं, पण ते कधी येतील हे विचारायचंच राहून गेलं. तेव्हा आता जोपर्यंत प्रभूंची भेट होत नाही ना, तोपर्यंत आपण या आश्रमात सेवा करत राहिलं पाहिजे. जसं जसं आयुष्य वाढत चाललं ना, तसं तसं तिला वाटू लागलं, श्रीराम येणार, मला भेटणार. पण अजून प्रभू श्रीरामांचा जन्म अयोध्येमध्ये व्हायचा होता. तिच्या मनाला प्रभू भेटीचा छंद लागला होता. तिला असं वाटे की आज प्रभू येतील या विचारामध्ये ती जगाला विसरून गेली होती. प्रभाती उठावं, मातंग ऋषींचा मार्ग ती हाताने झाडत होती. मग महाराजांनी ज्या प्रभू भेटीचा उपदेश केला ना, त्या प्रभू श्रीरामांचा मार्ग ती हाताने झाडत नव्हती. ती स्वतःचे केस मोकळे सोडत असे. ती पुढे घेत असे व कमरेत वाकून त्या सर्व केसांनी त्या आश्रमाचे सर्व मार्ग झाडून काढत असे. कमळ पुष्पासमान प्रभू श्रीरामांच्या चरणांना खडे टोचतील म्हणून ती त्या मार्गातून त्यांना दूर काढत असे. हातात जपमाळ घेऊन ती मार्गात वाट पाहत बसत असे आणि उजाडणाऱ्या प्रत्येक दिवशी तिचा हाच नित्यक्रम असे. दिवसामागून दिवस लोटले, वर्ष लोटली. बाळवयातील शबरी आता तारुण्यामध्ये आली होती. आता आयुष्यातील संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली. आता तिच्या सुंदर केसांचा आंबाडा झाला. अंगावर सुरकोत्यांचं जाळं चढलं. डोळे आधू व्हायला लागले. कान बधीर झाले. शरीर थरथरायला लागले. पण रोजचा तोच नित्यक्रम आणि प्रभू भेटीची वाट पाहावी. आज येतील श्रीराम, आज नाही आले तर उद्या येतील श्रीराम. आजूबाजूच्या तपोवनातील लोकांनी तिच्या त्या नित्य कार्याकडे पाहून
तिला वेडी भिल्लीन म्हणून संबोधण्यास सुरुवात केली. प्रभू श्रीराम नेमके कोणत्या दिशेने येतील ते माहीत नसल्यानं ती 8ही दिशांचे मार्ग झाडत असे. आता तिचे शरीर थकायला लागलं होतं. तिला हातात जपमाळ घेऊन बसता सुद्धा येईना आणि म्हणून आश्रमाच्या अंगणामध्ये श्रीरामांच्या स्वागताची सर्व तयारी करून ठेवून ती तिथेच अंगणामध्ये पडून राहत असे. परंतु हातातील जपमाळ पडल्या पडल्या चालू असे आणि असे हे वृद्ध जीर्ण झालेलं शबरीचं शरीर पडलेलं पाहिल्यानंतर त्या जंगलामध्ये असलेल्या कावळ्यांना असं वाटे की हे प्रेतच आहे आणि त्या कावळ्यांनी येऊन तिच्या शरीराला टोचा मारून तिचं मांस काढायला सुरुवात केली. तेव्हा त्या शबरीनं त्या कावळ्याकडं दीनवाणीने पाहावं आणि म्हणावं, कागा रे कागा, कागा सब कुछ खाइये, चून चून खाइये मास, दो नैना मत खाइये, प्रभू देखण की आस. बघा, एका राम भेटीशिवाय तिला दुसरा कोणताच छंद नव्हता. तेव्हा भाव पराकोटीला पोचला की भगवंताला यावंच लागतं आणि भाग्याचा दिवस उजाडला. तिने 2 आकृत्या आश्रमाच्या दिशेने येताना पाहिल्या. मातंग ऋषींनी सांगितल्याप्रमाणे शबरी देवी, शबरी देखी रामजी गृह आहे, सर शिज लोचन बाहू विशाला, जटा मुकुट सिर उर परमाला. या 2 आकृत्या आश्रमाच्या दिशेने येताना पाहून ती प्रेतवत झालेली शबरी खडबडून उठून उभी राहिली आणि किळकिळे डोळे बारीक करून पाहते तर त्यातल्या सावळ्या वर्णाच्या आकृतीच्या त्या डोळ्यातील दयेचा सागर तिने पाहिला आणि ताबडतोब ओळखलं, हाच माझा प्रभू श्रीराम आहे. याच्याशिवाय दुसरा राम असणं शक्य नाही. अंगात चैतन्य संचारलं आणि त्यांच्या चरणावर लोटांगण घातलं. पूजनाची सर्व तयारी केलीच होती, पण त्याची गरज पडलीच नाही, कारण ती तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या त्या अश्रूंच्या पुराणाने श्रीरामांचे चरण धुतले होते. धन्य ती शबरी श्रीरामा, लागली श्री चरणे. आश्रमा प्रत्यक्ष श्रीराम माझ्यासाठी इथे आले या भावनेनं ती बघा शांत झाली होती. तिच्या मुखातून शब्द व्यवस्थित फुटत सुद्धा नव्हते. ती म्हणाली, माझ्या कुटीपर्यंत यायला तुला फारच श्रम झाले असतील ना रामा. माझे त्रिविध ताप शांत केलेस. प्रभू श्रीरामांची पूजा झाली आणि प्रसाद म्हणून कंदमुळं, पक्व मधुर बोरफळं तिने त्यांच्या पुढे ठेवली आणि स्वतःचं चाकून गोड तेवढी प्रभूंना देत होती. तेव्हा बघा लक्ष्मण शंकेने तिच्याकडे पाहू लागला. त्यावरती म्हणाली, ही फळे उष्टी नव्हे, ती अभिमंत्रित आहेत. हात जोडून थरथर कापत ती उभी राहिली आणि रामचंद्रांना विचारलं, प्रभू मी आता तुमचं स्तवन कसं करावं. प्रभू श्रीराम म्हणाले, याची आता काहीच गरज नाही. ज्या भक्ती मार्गाने तू गेलीस तेव्हा आता माझे स्तवन करण्याची काही गरज उरत नाही. श्रीरामांनी तिला नवविध भक्तीचा उपदेश केला. सस्तंग कर, माझ्या कथेच्या ठिकाणी आनंद घे, सगळ्यांशी प्रेमाने वाग, सर्व जग विष्णुमय आहे अशी दृष्टी ठेव. अशा प्रकारे भक्तीचे 9 प्रकार सांगितले आणि भगवान म्हणाले, यापैकी एक जरी भक्ती केलीस ना तरी तू माझ्याजवळ येऊन पोचशील. भगवंतांना माता शबरीची स्तुती करायची होती, तिने ती करून दिली नसती. म्हणून हा सगळा नवविध भक्तीचा उद्देश करून बघा सर्व झाल्यावर रामराया शबरीला म्हणतात, शबरी या 9ही भक्ती तू केलेले आहेस, तू धन्य आहेस. शबरी माता म्हणाल्या, प्रभू तुमचं दर्शन होणं हेच माझ्या आयुष्याचं कार्य होतं. आता ते सुद्धा झालं, माझं कार्य झालं. आणि माता शबरीनं रामरायाकडं पाहिलं, आपला आसन दृढ केलं. निघाला प्रभू नेतृत्व साठविला, आयुष्यामध्ये जो सदा आठविला. बघा
कुटी सोडूनच चालेला राम. जेव्हा कुटी सोडूनच चालले प्राण तेव्हा साठवलेला राम सामान्य होता का? माता शबरीचा आहे बघा. नाही मातंग ऋषीच्या आश्रमात आल्यापासून तो या क्षणापर्यंत ज्या रामाच्या आठवणीशिवाय माता शबरीनं दुसरं काहीच केलं नाही. तो राम तिने नेत्रात साठवला होता. तेव्हा इतके दिवस त्या कुडीत त्या रामाच्या आशेने निवास करणारे तिचे जे प्राण होते ना, ते प्राण आता कुडीच्या बाहेर जाऊ पाहायला लागले. महामुनी वाल्मिकी म्हणतात ना की रामरायांची आणि माता शबरीची नजर एक झाली आणि माता शबरीच्या देहाच्या ठिकाणी आपण होऊन अग्नी प्रकट झाला आणि प्रभू रामरायांच्या देखत माता शबरीचा देहो पंचमहाभूतांच्या ठिकाणी विलीन झाला. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण दरवेळेला म्हणत असतो की भगवंता मी तुझी एवढी सेवा करतो. आपण शबरी एवढी सेवा करतो का? कधीतरी विचार करायला हवा. ही खरी रामभक्ती आहे, हे खरे रामदर्शन आहे, ही खरी रामाची प्राप्ती आहे. पण आपण मात्र 2 वेळची कधीतरी उपासना करतो आणि भले मोठे प्रश्न होऊन भगवंतापुढे ठेवतो. मग आपले सर्व प्रश्न सुटतील का बरं? आपल्याला प्रचिती येईल का बरं? आपण जी भक्ती करावी ना, तर कधीही कसली अपेक्षा करू नये. भगवंत आपल्यासाठी जे चांगलं आहे ना, ते नक्कीच आपल्याला देणार आहेत. म्हणून अपेक्षा करणं सोडून द्या. भक्ती मार्गामध्ये मन लावा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. विजय तुमचाच आहे. जय जय रघुवीर समर्थ.